नाही जमणार असा विचार करत बसण्यापेक्षा करून बघू म्हणून केलेली सुरुवात म्हणजे यशस्वी होण्याचं पहिलं पाऊल. नमस्कार मित्रांनो, कधी लक्ष दिलं आहे का? आपल्याला काहीतरी नवीन सुरू करायचं असतं, काहीतरी मोठं करायचं असतं, काहीतरी वेगळं घडवायचं असतं, पण आपल्याच मनातला पहिला आवाज येतो, नाही जमणार, आणि आपण तिथेच थांबतो. पण खरी गंमत अशी आहे की नाही जमणार असं वाटणाऱ्या गोष्टीच माणूस करून दाखवतो. कारण त्या गोष्टींसाठीच तर त्याला वाढायचं असतं, काहीतरी शिकायचं असतं, स्वतःला सिद्ध करायचं असतं. नाही जमणार असं वाटणं हे अपयशाचं लक्षण नाही, तर तो पहिला विचार असतो जो मनाला आव्हान देतो. तो सांगतो, चल करून दाखव बघू. कारण जेव्हा आपण करून बघू असं म्हणतो तेव्हाच आपल्यात एक नवीन ऊर्जा जन्म घेते. विचार करत बसण्यात आयुष्य संपतं, पण एकदा तरी सुरुवात केली की आयुष्य घडतं. एक छोटं उदाहरण बघा. एक छोटा मुलगा सायकल शिकतो. पहिल्यांदा तो पडतो, पुन्हा पडतो, गुडघा सोलतो, पण शेवटी चालवायला शिकतो. जर तो पहिल्या पडल्यानंतर म्हणाला असता मला नाही जमणार, तर त्याने कधी सायकल चालवलीच नसती. पण त्याने करून बघू असं म्हणून सुरुवात केली. त्याच्यासाठी तो क्षण होता यशाचा पहिला पाऊल. आयुष्यात कोणीच तयार होऊन येत नाही, कोणीही पहिल्याच प्रयत्नात परिपूर्ण नसतो. जेव्हा आपण म्हणतो चल एकदा प्रयत्न करून बघू, तेव्हा जग आपल्यासाठी नवीन दार उघडतं. अनेकदा लोक आपल्याला स्वप्नांबद्दल विचार करतात, योजना आखतात, पण कृती करत नाहीत. कारण त्यांच्या मनात असतो एकच शब्द, भीती. भीती अपयशाची, लोकांच्या टीकेची, अपमानाची. पण मित्रांनो, भीती ही नेहमी पहिल्या पाऊलाआधीच मोठी दिसते. एकदा पाऊल टाकलं की ती गायब होते. नाही जमणार असं म्हणणं म्हणजे मनाची भीती, पण करून बघू म्हणणं म्हणजे आत्मविश्वासाची पहाट. तुम्ही काहीतरी नवीन सुरू करताना परिपूर्ण असायला लागत नाही, फक्त सुरुवात करायची असते. सुरुवात म्हणजेच यशाचं बीज. अनेक वेळा आपण विचार करण्यात इतका वेळ घालवतो की कृती करण्याची वेळ निघून जाते. आपण विचार करतो, मी तयार नाही अजून, थोडं अजून शिकतो, थोडं अजून बघतो, पण हाच थोडा थोडा करत करत आपण मागे पडतो. जगातल्या प्रत्येक यशस्वी व्यक्तीने, ते कितीही मोठे असोत, अब्दुल कलाम, टाटा, अंबानी, सचिन तेंडुलकर, सगळ्यांनी सुरुवात केली होती करून बघू या विचाराने. कुणीही जन्मजात महान नसतो, पण त्यांनी कृती केली, प्रयत्न केले आणि सातत्य ठेवले. कधी विचार करा, जर तुम्ही तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक भीतीसमोर करून बघू असं म्हटलं असतं तर किती गोष्टी घडल्या असत्या. तुम्हाला कदाचित एक नवीन काम करता आलं असतं, नवीन ओळख निर्माण झाली असती. कदाचित तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्यापेक्षा 10 पायऱ्या वर असतात. विचार करत बसण्यापेक्षा कृती करा, हा नियम आयुष्याचा सुवर्णमंत्र आहे. विचार केल्याने फक्त कल्पना तयार होते, पण कृती केल्याने वास्तव तयार होतं. आयुष्य हे विचारांनी नाही, कृतींनी बदलतं. तुम्ही कितीही चांगला विचार करत असलात, पण जर कृती केली नाही तर त्या विचारांचं काहीच मोल नाही. यशस्वी लोकांना विचारलं की तुमचं रहस्य काय आहे, ते एकच उत्तर देतात, मी फक्त सुरुवात केली. कारण सुरुवात करणं म्हणजेच अर्ध युद्ध जिंकल्यासारखं असतं. जेव्हा तुम्ही पहिलं पाऊल टाकता तेव्हा पुढची पावलं आपोआप तयार होतात. नाही जमणार या विचारावर विजय मिळवणं म्हणजे मन जिंकणं. जेव्हा मन जिंकता तेव्हा जग जिंकणं कठीण राहत नाही. सुरुवातीला सगळं कठीण वाटतं, कारण आपण नवीन असतो, पण हळूहळू जे अशक्य वाटतं ते शक्य होतं. एकदा स्वतःवर विश्वास ठेवायला शिका. कोणी काय म्हणतं याचा विचार न करता मी करून बघतो असा निर्धार ठेवा. लोक नेहमी हसतील, थांबवतील, सांगतील हे तुझ्याकडून होणार नाही, पण लक्षात ठेवा, त्यांना नाही जमत म्हणून ते तुम्हाला सांगतात नाही जमणार. त्यांच्या विचारांना आपल्या स्वप्नांवर बसू देऊ नका. प्रत्येक महान गोष्ट एकेकाळी वेडी कल्पना वाटली होती. आपण सगळे आयुष्यात काहीतरी करून दाखवायचं स्वप्न पाहतो, पण ते स्वप्न कृतीशिवाय पूर्ण होत नाही. म्हणूनच विचार थांबवा आणि पाऊल उचला. तुमचं पहिलं पाऊल कितीही छोटं असो, ते तुम्हाला पुढे नेणार आहे. आणि प्रत्येक छोट्या पावलामागे लपलेलं असतं मोठं यश. जेव्हा तुम्ही काहीतरी नवीन सुरू करता तेव्हा लक्षात ठेवा, कोणीही तुम्हाला लगेच समजणार नाही. लोक टीका करतील, हसतील, पण तेव्हाच ठरवा, मी थांबणार नाही. कारण आयुष्य बदलतं तेव्हा नाही जेव्हा तुम्ही मोठं काही करता, पण जेव्हा तुम्ही ठरवता की मी करून बघतो. यशाचं पहिलं पाऊल म्हणजे विचार थांबवणं आणि कृती सुरू करणं. पहिल्या विचारानेही तुम्ही 1 इंच पुढे जात नाही, पण एक कृती तुम्हाला मैलभर पुढे नेते. म्हणून विचार कमी आणि कृती जास्त करा. दररोज स्वतःला विचारा, मी आज काय करून बघितलं. कारण जो माणूस दररोज थोडं तरी करून बघतो तो आयुष्य बदलून टाकतो.
एक दिवस नाही जमणार असं वाटतं, दुसऱ्या दिवशी जमायला लागतं, तिसऱ्या दिवशी सवय बनते आणि चौथ्या दिवशी तेच तुमचं सामर्थ्य होतं. यशाची सुरुवात करून बघू मध्ये आहे. जो विचार करत बसतो तो मागे पडतो, पण जो कृती करतो तो पुढे जातो. मग आजपासून ठरवा, विचार करत बसायचं नाही, कृती करायची. नाही जमणार या विचाराला हसून म्हणा, चल बघू, करूनच दाखवतो. आयुष्य एकदा मिळतं आणि त्या आयुष्यात जर तुम्ही एकदा तरी स्वतःसाठी, तुमच्या स्वप्नांसाठी, तुमच्या क्षमतेसाठी करून बघू असं म्हटलं तर यश नक्कीच तुमच्या पायाशी येईल. कारण यश तेच लोक मिळवतात ज्यांनी भीतीवर विजय मिळवला, जे थांबले नाही, जे पडले पण पुन्हा उठले आणि जे म्हणाले नाही जमणार असं नाही, करून बघू असं म्हणायचं. मग चला आजपासून हा विचार मनात कोरून ठेवा. विचार करत बसण्यात आयुष्य निघून जातं, पण करून बघण्यात आयुष्य घडतं. नाही जमणार असं वाटणं थांबवा, करून बघू असं म्हणून सुरुवात करा. कारण हाच आहे यशाकडे नेणारा पहिला आणि सर्वात मोठा पाऊल. तर मित्रांनो, आशा आहे तुम्हाला हे विचार आवडले असेल. असेच सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.